आयुष्यात काय पण करा, पण ज्या खिशात पैसे ठेवलेत ना त्या खिशात मोबाईल कधीच ठेवू नका. 500 रुपयाला चुना बसलाय बघा. तर रामकृष्ण रे भावानो, आज कॉलेज सुटल्यावर आपण चाललो होतो सांगोला जायचं कारण असं होतं की पास काढायचा होता. पास माझा काढायचा नव्हता, मित्राचा काढायचा होता. मित्राचीच गाडी होती पण त्याला बस म्हणलं माग. मी घेतली गाडी आणि आपण निघालो बघा सरळ पास काढायचं सांगोलला. जातानाच आपल्या महिन्याला पाजली दारू नाही हो, पेट्रोल टाकलं आणि आम्ही निघालो बघा. आणि आम्ही दोघांनी तोंडाला तर असं गुंडाळलं की जसं काय चोरीच करायचं चाललं. मग काय तिथनं डायरेक्ट आलो सांगोलमध्ये आलो तर हे राव आणि डायरेक्ट पैसे मोजायला लागला. तेव्हा म्हणलं आता मला नाश्ता सांगतोय, पण हे झालं चुकीचं राव. लाईन मध्ये उभा राहिला आणि गडी पासच काढायला लागला. पास काढायला झालं त्याला म्हणलं नाश्ता सांगायला लागतो म्हणलं, आणि ते पण आला दिलदार मनानं दालच्या खायला. मग काय आम्ही हातोबा मागं सारून वडला बघा दालच्या खाऊन झाल्यानं आता म्हणलं सांगोलच्या स्टँड वर येऊन बघाव तर राव इथं कोणच नव्हतं. मग डबल गेलो बघा समोसा वडायला. हाय पे सुट्टी देई नाही हो, हाय तोपर्यंत दाबून खायचं असं म्हणत त्यानं समोसा आणि मी कचोरीत दाबली. ती बी हातोबा मागं सारून ती खाऊन झाल्यानं आम्हाला जायचं होतं सानिकाकडे. ती सानिका ना हो, दुकानचं नाव सानिका आहे. अनिकेतलं त्या मोबाईलला टाकायचं होतं मॅट टाकला आणि आम्ही तिथनं सरळ हल्लो आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो सांगोला रेल्वे स्टेशनवर. तेवढ्यात राव आपल्याला ही गाडी दिसलं आणि ही गाडी कॉलेज सुटली आणि इकडे येऊन बसते. तेवढ्यात आपल्याला दिसलं सोन्या म्हणला चला माया माग. आता माग आम्ही चाललोय पण कुठं न्यायला आलाय आम्हाला तर काय माहित नाही. त्याच्या माग चाललोच होतो तेवढ्यात आपल्याला ही रेल्वे पटरी दिसली. दमान जाऊ द्या म्हणलं नाही तर रेल्वे बिल्वे येईल. ती गाडी गेला 80त 5 टाकून 85च्या स्पीडनं. आम्ही तर दमानत चाललोय पण कुठं चाललोय हेच माहित नाही, कारण सोन्यानं अजून आम्हाला सांगितलंच नाही नेमकं आपण चाललोय कुठं. गडी राव आम्हाला डायरेक्ट कचेरीतच घेऊन आला. आम्ही काय केलं नाही बाबा, जाऊ ती घरी. मग आम्ही गेलो आत गेल्यानं सोन्या म्हणतोय की आपलं इथं काय कामच नाही. मग काय आम्हाला जेतचं दर्शन करायला आणलं होतं. काय जेतचं दर्शन केलं आणि तेवढ्यात कांड झाला. पैसे आहेत त्या खिशात मोबाईल ठेवल्यामुळे पैसे फाटलं होतं. जाऊ द्या म्हणलं जी वया जाय ते होतं, एवढं टेन्शन घ्यायचं नाही म्हणलं. तिथनं हल्लो डायरेक्ट आपण येऊन पोचलो कडलास मध्ये, कारण आपल्याला करायची होती कटिंग. पण इथं आल्यावर कळलं की इथं ओमच नाही. आता चाललो आम्ही पंपावर मित्रांनो तेल टाकलं ना अनिकेतला म्हणलं आम्हाला घरी सोडायला लागते. त्यानं पण घरी सोडला, तो पण गेला त्याच्या घराकडे. तुम्ही पण जावा, तेवढं जाताना फॉलो सबस्क्राईब करून जावा.